जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम हरे रूप पाहता लोचनी सुख झाले रो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव रूप पाहता लोचनी म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बहुत सर्वतानि सर्व सुखाचे आगरे बातर कुमारी विठ्ठल बरवा तुहा माधव कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे तो किती कृपावंत किती दीन बहु आवडते 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 कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती दीन बहु आवडती दीन बहु आवडती दीन बहु आवडते दीन बहु आवडते दीन बहु त्याचा भार वाहे माता त्याचा भार वाहे माता भार वाहे माता करी योग क्षेम चिंता करी योग क्षेम फुलोनी जीवाट फुलोनी जीवाट करी धरुनी दावी नीट करी धरुनी दावी नीट त्याचा भार वाहे माता त्याचा भार वाहे त्याचा भार वाहे माता हरी योग क्षेम चिंता हरी योग क्षेम
कृपावंत किती
कृपावंत किती दिन बहु आवडती त्याचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता भुलोनी दी वाट करी धरुनी दावी नीट त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता महायोग पीते तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो पाण्डुरङ्गा सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्प्रदेशं विधिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु सुखया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरील करावा अभेरू संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं नमामि योगं शिरसा गुरुं कृपावंत किती दिन बहु आवडती त्याचा भारवाही माथा करे योगक्षेम चिंता अनंत कृपा विभूषित भगवान श्री पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वैकुंठवासी प्रातस्मरणीय दादासाहेब या सर्वांच्या असीम कृपेने आपल्या या मौजे कोडग्याळवाडी या नगरीमध्ये श्री पांडुरंगाच्या या दरबारामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या या दरबारामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या पारायण सोहळ्यातील आजची ही सेवा आमचे मोठे बंधू असणारे श्री हरिभक्तीपरायण धर्मगीर महाराज हचिकामठ महाराजांच्या माध्यमातून प्रथमतः या गावाचं दर्शन झालं आणि उपस्थित स्वतः महाराज जी आहेतच त्यानंतर आपल्या या सप्ताहामध्ये आमचे असणारे मामाजी सुरेश मामा भिंगोलीकर उपस्थित आहेत तसेच आता मला बाकीच्यांची काही नाव माहीत नाहीत पण आमचे माने भाऊ आहेत आमचे रावेचे मामा आहेत आणि त्यातल्या त्या सप्ताहामधील असणारे विनेकरी बाबा ज्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा चालत असलेला सप्ताह महिन्याचे निष्ठावान असणारे वारकरी बाबाजी अंगद महाराज कोडग्याळवाडी विनेकरी बाबा गावातील सर्व भजनी मंडळ दवानवाडी या पंचक्रोशीतील असणारी सर्व मंडळी या पवित्र या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपण अभंग घेतलेला आहे मायबापू तो श्रीमंत श्री तुकोबारांचा अभंग असून महाराज या अभंगाच्या द्वारे भगवंताच्या ठिकाणी भक्ताच्या विषयी असणारी भक्त वत्सलता या अभंगाच्या द्वारे व्यक्त करतात. मायबापू हा भगवान परमात्मा घोडा आहे हा भगवान परमात्मा घोडा आहे आणि याची जर आपण उपासना केली तर तो भगवान परमात्मा आपला योग क्षेम सुख दुःख
आपल्या जीवनाची वाटचाल सगळी तो पाहत असतो. म्हणून भगवान परमात्म्यानं सांगताना असं सांगितलं गीतेमध्ये की बाबा जेही भक्त बघा अर्जुन जेव्हा रणांगणामध्ये उभा राहिला संपूर्ण गीता सांगितली अर्जुनाला. पहिला अध्याय सांगितला अर्जुनाचा मोह नष्ट केला, दुसरा अध्याय सांगितला सांख्ययुग सांगितला, तिसरा अध्याय सांगितला कर्मयुग सांगितला, चौथ्या अध्यायामध्ये सांगितलं बाबा ब्रह्मार्पण बुद्धीनं कर्म कर, पाचव्या अध्यायामध्ये सांगितलं तू जे कर्म करतोस ते संन्यास वृत्तीनं त्याचा संकल्प सोडून टाक, सहाव्या अध्यायामध्ये योग सांगितला, सातव्या अध्यायामध्ये भगवंतानं ही माया नदी कशी दुस्तर आहे या माया नदीतून कसं तरुण जावं हे सांगितलं. आठव्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्माचं वर्णन केलं. बाबा अक्षर ब्रह्माचं वर्णन करताना सांगितलं या जगतामध्ये दोन मार्ग आहेत, एक दक्षिणायन आणि एक उत्तरायण. देह सोडताना महात्मा कोण्या आयनामध्ये सोडतो त्याच्यानुसार त्याची वृत्ती होत असते, त्याची पुढची गती ठरलेली असते. नवव्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग, दहाव्या अध्यायामध्ये विभूती सांगितली, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दिलं, 12वा अध्याय भक्ती योगासाठी, 13वा अध्याय क्षेत्रज्ञ योग, 14वा अध्याय भगवान परमात्म्यानं सांगितलं बाबा त्रिगुणात्मक 3 गुण सांगितले आणि 15व्या अध्यायामध्ये भगवंतानं या संसाराला एका वृक्षाचं रूप करून या 15व्या अध्यायामध्ये सांगितलं. 16व्या अध्यायामध्ये काय सांगितलं मला? 16व्या अध्यायामध्ये भगवंतानं दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती सांगितली. हे सांगत भगवान परमात्मा 17व्या अध्यायापर्यंत आले. आता 17वा अध्याय आणि 18वा अध्याय म्हणजे गीतेचा सार आहे. मला भगवान परमात्म्यानं सगळं सांगितलं, शेवटपर्यंत अर्जुनाला समजावून सांगितलं. शेवटी भगवान परमात्मा म्हणजे अर्जुना एक लक्षात घे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. अर्जुना तू सगळ्या धर्माचा त्याग कर आणि जर मला तू शरण आलास, माम एकम मला एकट्याला जर शरण आलास आणि अनन्य भावाला जर शरण आलास तर मी काय करतो माहित आहे का? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. काय करतो बाबा? तुझ्याकडे जे पाप आहे पुण्य आहे तुझं जे काय आहे ते सगळं मी बघून घेतो. माम एकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. तुझ्या ठिकाणी असणारं पाप असेल पुण्य असेल ते सगळं मी बघून घेतो, तू फक्त काय कर, तू माझ्याशी एकरूप हो. हेच सांगताना गीतेमध्ये पुन्हा एका ठिकाणी भगवान परमात्म्यानं 7व्या अध्यायात सुद्धा सांगितलं, अनन्या चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्ता. माफ करा, 9व्या अध्याय, अनन्या चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि भगवंताने खाली सांगितलं, काय सांगितलं? जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागता शरण्य मीची एकू. का बाबा? मला जो शरण येतो त्याचा सगळं योगक्षेम त्याचा सगळं मी भार वाहतो. म्हणून तुकोबारायचं एका ठिकाणी सांगतात तुम्हाला शरण का जायचं आहे बाबा? तुकोबाराय सांगतात मनवून शरण जावे, 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 मनवून शरण जावे. सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची, तुहा उतरील पार, तुहा उतरील पार. सर्व
लागेल मनोनी शरण जावे सर्व भावी देवासी तुहा उत्तरी पार भव दुस्तर नदीचा कोणालाही आयला गेल्याला शरण जाऊ नका. माणसं कोणालाही शरण जातात कुणाला लक्षात घ्या. नाव घेताना कोणाचं नाव घ्यावं, कोणाच्या संगतीत राहावं, कोणाचं गुणगान गावं, याला बी नियम आहे बरं का. हा आपण कोणाच्या मागं पळतो, कोण्याही पुढाऱ्याच्या मागं पळायचं नाही. जो पुढारी आपल्या सुख दुःखात येतो त्याच्या मागं जावा ना. फक्त इलेक्शन करतो, तुमचा वापर करतो, तुम्हाला पुन्हा यूज आहे थ्रो. प्लास्टिकचा कप असते का, चहा पिलं की संपलं त्याचं काम, नंतर त्याला कोणी जपून ठेवलं यूज अँड थ्रो. तसं यूज अँड थ्रो करणाऱ्या माणसाच्या संगतीत राहायचं. ऐका, आपल्या गावामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे म्हणून मला थोडस बोलावं. ऐका माझा भाऊ, शिवरायांसाठी जे मावळे मरायसाठी तयार व्हायचे, 18 पगड जातीचा समाज म्हणायचा, महाराज आम्ही थांबतो, तुम्ही जाऊ नका, आम्ही जातो. महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे महाराज. म्हणून लोक मरायसाठी तयार व्हायचे. का बाबा? कारण राजाही तसा होता. ऐका, राजा कसा होता? एखादा मावळा जर लढाईला गेला आणि काल योगाने जर त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या घरची सगळी काळजी उचलणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. तानाजी मालुसरेच्या पोराचं लग्न 15-20 दिवसावर आलं होतं महाराज. लग्न जवळ आलेलं होतं. हा तानाजी तांदूळ अक्षदा घेऊन जिजाऊ मासाहेबांना भेटायला आला. आमंत्रण आहे, मासाहेब माझ्या रायबाचं लग्न आहे आणि तुम्ही जातीनं हजर राहा. तुम्ही आलात तर माझं घर पवित्र होईल. तुमचे चरण जर माझ्या दाराला लागले मासाहेब तर मी धन्य होईल. या आमच्या लग्नाला या, माझ्या रायबाच्या लग्नाला या. पण या माय लेकराची चर्चा दुसरी चालू होती. कुणाची? शिवाजी महाराजांची, जिजाऊ मासाहेबांची. काय चर्चा चालू होती? महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये आणि संभाजी राजांना घडवण्यामध्ये जर सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर मासाहेब जिजाऊंचा आहे. मी नेहमी सांगतो, लेकराला घडवायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा आईला धर्माची माहिती पाहिजे, ग्रंथाची माहिती पाहिजे आणि संस्कृतीची माहिती पाहिजे. आज आईला धर्माची माहिती नाही, ग्रंथाची माहिती नाही, संस्कृतीची माहिती नाही. आईच संस्कृतीचं विल्हेवाट लावून टाकायला लागली. आईला ग्रंथ माहित नाही. बघा, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पोटात होते, आपल्या खेड्यागावामध्ये पूर्वी बाबा ग्रंथ चालायचे, मंदिराला चालायचे ना, रामायण महाभारत. हे म्हातारे आज्या आज्या वगैरे गावोगावचे लोक यायचे मला. तसं मासाहेब जिजाऊ जिथंही पोथी असेल, रामायण असेल, महाभारत असेल, ती ऐकायला जायची. आणि घरी आल्यावर पुन्हा सकाळी आंघोळ केलं, नित्यनेम करायचे, पोथी वाचायचे, जेवढा वेळ मिळेल तेवढा देवपूजा करायचे, हे सगळे कीर्तनाला जायचे. त्याचा संस्कार कुणावर झाला? त्या आपल्या पिंडावर झाला. लक्षात घ्या. आणि जन्माला आल्यानंतर त्या लेकरावर असे संस्कार केले. बाळराजे लक्ष देऊन ऐका, महाभारत घडलं स्त्रीमुळं, रामायण घडलं स्त्रीमुळं. म्हणून लहान वयात शिकवण दिली की बाळराजे दुसऱ्याचं धन आणि परस्त्री या 2 गोष्टीपासून दूर राहा, जीवनात तुमचं कल्याण होईल. हे संस्कार तुम्ही दिले लहानपणामध्ये, आईने दिले. आणि हे लेकरू जेव्हा मोठं झालं आणि राजा झाला, छत्रपती शिवाजी राजा जेव्हा राजे झाले, रयतेचे राजे झाले आणि स्वराज्याचे मालक झाले, जेव्हाही वेळ मिळेल, लक्ष देऊ नये का, जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा माझ्या तुकोबाराच्या कीर्तनामध्ये जातीनं हजर राहायचे आणि पुढे बसून कीर्तन ऐकायचे. आणि तेव्हा तुकोबाराय जे जिजाऊन लहान वयात संस्कार दिले होते तेच शब्द माझे तुकोबाराय प्रमाणाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून बोलायचे. पितुले करी भलत्या परी व्यवहार
सुख रूप वरते व्यवहारी सुख रूप वरते व्यवहारी सुख रूप सुख रूप काय असतं महाराज, लहानपणी दिलेले संस्कार आणि तेच संस्कार जेव्हा मोठे झाल्यावर त्याला कुठंतरी काय असतंय, बुद्धीवर मळ चढलेलं असते आणि ते मळ घालवत ते कोण? संत वाङ्मय. आपल्या बुद्धीवर मळ चढलेलं असते आणि ती बुद्धी, जसं आपण एखादी वस्तू गंजली की ते पेपर असतं बघा, ते गंज काढायचं, काय म्हणतात त्याला? हा, ते निगमन ना, ते घातल्यानंतर काय होतं, त्याच्यावरच निघून जाते, ते गंज निघून जाते. तसं आपल्या बुद्धीवर मलिनता आलेली असते आणि ती मलिनता पापात्मक असते आणि ती मलिनता काढायचं काम संत वाङ्मय करतात. आणि तेच काम माझ्या छत्रपतींना लहानपणी आईने केले संस्कार आणि मोठे झाल्यावर इतुले करी भरत्या परी परद्रव्य परनाली सानुनी अभिलाष अंतरी वरते व्यवहारी सुखरूप न करी दंभाचा सायास शांती राहे बहुवस. हे संस्कार दिले महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी राजे दक्षिण सरकार कशी होते. तानाजी मालुसरे आले आणि त्यांनी मासाहेब जिजाऊंना विनंती केली, आमच्या बाळाच्या लग्नामध्ये या. पण या मायबापाच्या, या दोघांच्या मायलेकरांच्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी होतं. काय होतं महाराज, जिजाऊंची इच्छा होती, बाबा कोंढाण्यावर जे हिरवं ध्वज फडकायला लागलाय ना राजे, तिथं भगवं फडकलं पाहिजे, तिथं भगवं फडकलं पाहिजे. माझी एकच इच्छा आहे की कोंढाणा किल्ला घ्यायचा, एकच इच्छा आहे राजे. शिवाजी महाराजांनी सांगितलं, मासाहेब तुमची आज्ञा, मी कोणाला घ्यायला जाणार. आणि ही चर्चा ऐकला तानाजी आणि विचारलं, काय झालं राजे, काय तुमच्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी दिसते, काय भानगड काय, सांगा ना. काय नाही, कोणाला घ्यायचं ठरवलं. नाही राजे, कोणाला घ्यायचं ठरवलं ना मी जाणार. नाही नाही, जिजाऊन सांगितलं, ताना अरे तुझ्या लेकराचं लग्न आहे, तुझ्या बाळाचं लग्न आहे, तुला वरबाप म्हणून मिरवायचं आहे, आनंदानं लाडू करंज्या चकले खायचं आहे, तुला आनंद साजरा करायचा आहे, गळा भेटी घ्यायच्या पाहुण्या रावळ्यांच्या, वरबाप म्हणून मिरवायचं आहे, आणि तू कुठं जाणार. नाही नाही नाही, ते कधी होईल लग्न, काही अडचण नाही, तुला पुढं काढू तारी, आधी लगीन कोंढाण्याचं मग राहिलं. मला सांगा, आपल्या घरी जर लग्न असलं, गावात सप्ताह असलं, तर सप्त्यात आपण एकही दिवस येत नाही. एक काय येत नाही, काय येत नाही सांगा. महाराज तिथं पोराचं लग्न ठरलं, इथं काय तुमचं रोजचं सप्ताह दरवर्षीच आहे. नाही मग तुम्ही आमचा दिसलाच नाही, सप्त्यात दिसलाच नाही. नाही महाराज, सगळं मजावरच मजा महाराज, वजन तुझ्यावर नाही, रात्रीतून आट्यात येऊन गेला तरी सगळं होणार आहे. पण हे गुंतून घेतलो आपण, बरोबर आहे का बाबा, आपण गुंतून घेतलं. नाही रात्रीतून गेलो तर मडे झाकून या करती कुणबियाची वाणी लव लावतो, मड झाकून पेरणी करतो आपण, मड झाकून लग्न लावतो. मी बघितलंय असे बरेच लग्नाचे सोहळे. आमचा पाहुणा जवळचा मेला डोरगावीला लग्न होतं, आपल्या भेंडेगावचे इंटर काका आट्यातून गेले, ते दवाखान्यात, महाराज इकडे लग्नाची वेळ ठरली. बघा तुम्ही, शेवंती झाल्यावर अटॅक आला, तिथंच लवर देवाजवळ, त्याला दवाखान्याला नेलं, तिकडे त्याचा जीव गेला रस्त्यामध्ये, मग तिकडं ते तिकडे नेलं, घरला आल्यापर्यंत इकडे लग्न लावून टाकलं. काही कोणाचं कोणामुळे रकत नाही, या जगात आपल्यामुळं काहीच रुकत नाही, फक्त आपल्याला झालेला भ्रम आहे. काय कसं प्रमाण आहे कुमाराचं, मुक्त होता परी बळे झाला बघ, मुक्त होता परी बळे झाला बघ, मुक्त होता परी बळे झाला, मुक्त होता परी बळे झाला बघ. घेऊया छंद माझे माझे, घेऊया छंद माझे माझे, मोठा होता परी बळे झाला
होता परी भर झाला बोला होता परी भर झाला जवनी अचल राधे राधे होता परी भर झाला मुक्त होता परी भर झाला काय महाराज आपण मुळात मुक्तच आहोत. येतानाही कोणाला सोबत घेऊन आलो नाही, जातानाही कोणाला सोबत घेऊन. मग इथं आल्यावर बायको झाली, लेकरं झालं, माय झाला, बाप झाला, सगळं सगळं म्हशी झाल्या, गायी झाल्या, कोंबडे झाले. आता काही डुकरे पाळले, वराह पालत, कुकुट पालत, पुन्हा शेळी पालत. मला शेळ्या आहेत तो सप्त्याला कसे नव्हते. म्हणजे हे सगळं आपण गटांगण जमा केलं. म्हणजे अगोदर आपल्या सोबत आले का मुक्त होता परी. महाराज सांगतात बहु होता भला पर्या राहिने नाशिला बहु शिकला रंग चाळे खरे खोटेचे वेळे. जाऊ दे, आपला बाजूला जायचं नाही. मला सांगायचं काय, माणूस मुक्तच आहे पण अडकून घेतो स्वतःला. स्वतःच्या पोराचं लग्न होतं पण विचार केला नाही राजे, नंतर सगळं बाकीचं मला द्या, तेवढं द्या, मला तेवढं द्या राजे. नाईला झाला, सुपारी दिली हातामध्ये आणि गेला तानाजी. पोराचं लग्न राहिलं बाजूला, गेला महाराज तर परत आला नाही. आता ऐका, परत आला नाही. मी का सांगतोय, कोणाला शरण जावं आणि कोणाच्या संगतीत राहावं. आपण मग येड्या गबाळ्याला कोणालाही शरण चालला. माणसं छत्रपतींनाच का मानत होती, छत्रपतींच्याच गटात का येत होती, छत्रपतीसाठीच का मरत होती. ऐका आता, तानाजी मालुसरे गेल्यानंतर रायबाच्या लग्नामध्ये जातीनं हजर झाल्या माझ्या मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज. सगळी काम सगळी स्वतः आपल्या अंगावर घेऊन केली महाराज. लग्नामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, ते सगळी कामं कुणी केली तर माझ्या छत्रपतीने आणि मासाहेब जिजाऊने. म्हणून म्हणून शरण जावे. असं जर कोणी आपली काळजी घेणारा पुढारी असेल तर त्याच्यासाठी गावात भांडण करावं, व त्याच्यासाठी गावात भांडण करावं. त्याला आपल्याला ओळख देणार, काही देणार नाही. आमचे साहेब लई मोठे आहेत, आमचे असे आहेत तसे आहेत. रात्री 12 वाजता 1 वाजता फोन कर, साहेब उचलते का फोन तुझं? हा, रात्री 2 वाजता फोन कर, बाबा मी भांडणीला अडकलोय साहेब, माझं लई मोठं अडचण आली, या बरं साहेब. येतो का साहेब? त्याच्यासाठी आपण मग कपडे फाडून घेऊन आलो. या जगात कोणी कुणाचं नाही, पण एकच असा राजा होऊन गेला जो सर्वांच्या सुखामध्ये दुःखामध्ये बहुजन समाजाच्या मावळ्यांच्या जोडीतली भाकर खाल्ली, त्यांच्या दुःखात सामील झाले, म्हणून ते जगाला प्रिय ठरले. महाराज मी काय सांगतोय, आपण अशा देवाचं चिंतन करा म्हणतात तुकोबा. अशा देवाची भक्ती करा. कोण्या बाबा? जो तुमची इच्छा पूर्ण करणार, जो तुमचं योग पूर्ण होणार आहे. ते नाटाचा एक अभंग आहे. सेंदरे हिंदरी दैवती, अभंग पूर्ण वाचा, पूर्ण. सेंदरी हिंदरी दैवती बोलती पूजी भूती खेती, आपुल्या पोटाची रडती मागते शिके अवधार, आपले इच्छे आणि कापिडी काय ते देईल बराडी, कळो ही आधी तयाची जोडी, अल्परूकडी बुद्धी आदिरा दासीचा. अभंग पूर्ण बघा, आता पूर्ण अभंग वाचा. या सगळ्या अभंगामध्ये तुलना केली की बाबा बाकीचे देव कसे, आमचा पांडुरंग कसा आहे. तैसा नवे नारायण जग व्यापक जनार्दन. महाराज सांगतात तैसा नवे, तैसा नवे. वरीचे 4 चरण सांगितले तसं आमचा देव तसा नाही. सेंदरी हेंदरी दैवते. बाकीचे देव कसे आहेत बाबा, आपल्या पोटाची रडती. आमचा देव कुणाकडे काही मागतच नाही. बघा तुम्ही, दोन्ही हात कुठे आहेत? काही मागणार का कुणाला? मी नेहमी सांगतो, कुणाला आशीर्वाद बी नाही आणि कुणाकडून काही मागायचं बी नाही. बालाजी कसा आहे? एका हाताला आशीर्वाद आणि एका हाताला आनंद. पाहिजे काहीतरी आपण जळकोटला कीर्तन केलं ना बालाजी मंदिरात, काही ना काही टाका म्हणते, पण इथं काहीच नाही. दोन्ही हात कुठे आहेत? विठ्ठल नावाडा फुकाचा आळविल्या साठी वाचा. फुकटचा देव आहे. कुणालाच काय मागणार? हाती प्रिय आवडे तुळशी बुक, बस त्याला आवडते फक्त तुळशी बुका. नोटा आणि पैसे दिसे नाही ते काही, कारण जयाचे नाम पापनाशी. हा, ते काहीच वाटत नाही. म्हणून या नाटामध्ये सगळ्या 4 चरणामध्ये तुलना केली
आणि शेवटी सांगितलं तैसा नवे नारायण जगव्यापक जनार्दन तुका म्हणे त्याचे करा चिंतन. काय म्हणते? कुणाचं चिंतन करा म्हणजे? हा, का करायचं? तैसा नव्हे, वरी जे सांगितले ना तसा आमचा देव नाही म्हणे, म्हणून याचं चिंतन करा. तुका म्हणे त्याचे करा चिंतन वंदू चरण येते सकळ. मग हा जो देव आहे ना महाराज, याच्या ठिकाणी कशी भक्त वत्सलता आहे, तर तुम्ही अनन्य भावानं एकरूप होऊन तर त्याचं चिंतन केलं. कशा प्रकारे? चातक नावाचा पक्षी आहे, चातक नावाचा पक्षी एवढा एकनिष्ठ आहे, एवढा एकनिष्ठ आहे. ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी त्याचं वर्णन केलं. भरले सरिता समुद्र चहूकडे परिते बापी अशी कोरडे जे मेघो निथे मोठा पडे पाणी की तया. त्याच्या बाजूला विहीर आहे, नदी आहे, त्याच्या बाजूला सागर आहे, समुद्र आहे, सगळं भरलेलं आहे. भरले म्हणजे शब्द कसा आहे? भरले सरिता समुद्र चहूकडे. भरलेलं पाणी, फुल पाणी आहे, पण ते कुठलंच पाणी पित नाही. मग कुठलं पाणी पित आहे? फक्त पावसाचं. आणि पाऊस कुणासाठी पडतो? कुणासाठी? पाऊस कुणासाठी पडतो? तुम्हाला लागला का पाऊस? आपल्यासाठी पडतो. पण खरं पाऊस पडतो कुणासाठी? चातक नावाच्या पक्षासाठी. तुमचं नाव काय म्हणा? धीरज. धीरज, मला सांग, गाय दूध कोणासाठी देते माय? हा, लेकरासाठी. कुणाच्या? वासरासाठी. लेकरासाठी, वासरासाठी. वा, धीरज हुशार आहे. धीरज वासरासाठी देते, बरोबर आहे. पण तिचा उपयोग सगळ्याला होतो का नाही त्या दुधाचा? आपण सगळे उपयोग करून घेतो. तसं पाऊस पडतो केवळ कुणासाठी? केवळ चातक नावाच्या पक्षासाठी. पण उपयोग साऱ्या जगाला होतो. का बाबा? कारण तो चातक नावाचा पक्षी पाहते चातक मेघे भूमी जळा वरुषे उन्हाळा मेघतया. तो जगात कुठलं पाणी पित नाही महाराज, फक्त पावसाचं पाणी पितो, पावसाचं. आणखी एक उदाहरण दिलं एका लहान लेकराचं. एक लहान बाळ आहे, नुकतंच आपल्या आईला ओळखायला लागले. ते बाळ आपल्या आईशिवाय कोणालाच किंमत देत नाही. त्याच्या बाजूला अप्सरा आली काय, आणि त्याच्या बाजूला कोणी सुंदर बाई आली काय, आणि त्याची आई दिसायला कुरूप जरी असली, त्याची आई दिसायला नीट जरी नसली, अप्सरा सुंदर जरी असली, तिच्या अंगावर सोनं असलं, ह्याच्या आईच्या अंगावर सोनं जरी नसलं, तरी लेकराला अप्सरा आवडते का त्याची आई आवडते? त्याची आईच आवडते. महाराज सांगतात, गेली रंबे हुनी बरबिया काय करावी बाळकिया. रंबेपेक्षा जरी सुंदर बाई आली तरी त्या लेकराला दुसरं कोणी लागला का बाबा? महाराज सांगतात, तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे बोल आणि काटे नावडती. बोल आणि काटे नावडती. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे बोल माते पुढे नाचे बोल अनेकांचे नावडती. या लेकराला दुसरा कोणाचा आवडला महाराज? या लेकराला कोणाचं जगातलं बोल कोणाच आवडला? त्याला फक्त तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे बोल अनेकांचे नावडती. आता लय कशाला? आमच्या घरी 1.5 वर्षाचं लेकरू आहे, छोटं 1.5 वर्षाचं लेकरू आहे. महाराज ते झोपेतून उठलं तरी आई आई आईच म्हणते. अरे म्हणलं तुझा बाप आहे बाबा, माझ्याजवळ थांबतो, माझ्याजवळ थांबतो. आई आई आईच म्हणते ते. पण हे बी कुठवर म्हणतोय लेकरू? हे बी कुठपर्यंत? बरोबर की बाबा? हा, पहिले बाळ दशे आई बाळ ह्याची पिसे मग स्त्री मासे भुलोनी ठाकी.
जोपर्यंत बाळ दशा राहते तोपर्यंत आई आई म्हणते, आणि एकदा लग्न झालं की बाई 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 म्हणते. बरं, धीरज? हा, ही जगाची रीत आहे मला, ही जगाची रीत. चला, जसं लहान लेकरू आपल्या आईशी एकनिष्ठ आहे, चातक नावाचा पक्षी जसा पाण्याशी एकनिष्ठ आहे, तसं आपण जर एकनिष्ठ राहून एकविध आम्ही न धरू पालट न कंडू ही वाट सापडली. एकदा आपण पांडुरंगाची माळ गळ्यात घातली आणि एकदा जशी स्त्री नवऱ्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावते आणि त्याच्या नावाचं जोडलं गळ्यात बांधते, त्याच्याशी ती जशी एकरूप होते, तसं आपण एकरूप होऊन जर देवाशी अनन्य झालो ना, तर तो भगवान परमात्मा त्या भक्ताचा योगक्षेम होतो आणि त्या भक्तासाठी काय करतो अभंगाचं भगवान परमात्म्याच्या ठिकाणी असणारे भक्त वत्सलता सांगतात, बाबा जर एखादा भक्त जर संकटात असेल, अडचणीत असेल आणि त्यानं जर दीनवाण्या नजरेनं भगवंताकडे बघितलं, जगातले सगळे आश्रय संपले, कोणी त्याला सहाय्य विना गेलं, जर त्याने भगवंताचा धावा केला तर भगवान परमात्मा काय करतो, कृपावंत किती दीन बहु आवडती. आणि विशेष म्हणजे त्याला दीन झालेले भक्त फार आवडतात. जे एकनिष्ठ भक्त कसा असतो मग महाराज सांगतात, असा जर भक्त कोणी असेल आणि जर तो जर कुठे संकटात सापडला असेल तर त्या भक्ताची मात्र आर्त इच्छा पाहून भगवान परमात्मा त्याला सोडवतो. म्हणून कृपावंत किती दीन बहु आवडते. किती कृपावंत आहे महाराज, किती कृपावंत आहे. उदाहरण सांगतात, ऐका काय महाराज. गजेंद्र नावाचा हत्ती होता. गजेंद्र नावाचा हत्ती आपल्या सगळ्या कुटुंबासह सगळी फॅमिली सोबत घेतला आणि चैत्राचा महिना, उन्हाळ्याचे दिवस होते आणि दुपारच्या वेळेस एका सरोवरामध्ये, पाण्याच्या मोठ्या सरोवरामध्ये गेला आणि सगळे आनंदानं जलक्रीडा करायला लागले, एकमेकाच्या अंगावर पाणी टाकायला लागले. लेकरं, बायको, पंतू, नातू सगळे आनंदानं जलक्रीडा करत होते. पण झाला असं योगायोग, त्याच सरोवरामध्ये मगर होती, मगर. आणि त्या मगरीचं आणि हत्तीचं मागच्या जन्मातलं वैर होतं. कसं असते, आपलं वैर असल्याशिवाय रस्त्यानं सरळ जाता जाता आपल्याला कोणी ठोकून जातो.
आता मी रात्री कीर्तनला गेलो होतो ऋषेगाव. आता ऋषेगाव म्हणजे तेलंगणा आणि आज आलो कर्नाटक. ऋषेगाव म्हणजे इकडं आमच्या सुरेश मामाला माहित आहे तेलंगणा बिचकुंद्याच्या जवळ. तिथे व्यंकट पाटील म्हणून आहेत ऋषेगावचे. परवा दिवशी त्याचे भाऊ हरिपाठ करून गेले. हायवे मोठं हैदराबाद जाणार बेंगळूर हैदराबाद हरिपाठ करून कुणाला तरी आणायला गेले. पण ह्यांचं काय ते फोन चालू होता म्हणून गाडीवर कधी फोन वापरायचा नाही. महाराज ते फोन वापरण्याच्या नादामध्ये कधी ते बॅरिकेडला धडकले कळालं नाही का. कधी कधी साप अंगावर खेळतो पण आपल्याला चावत नाही. बघा तो मी आमच्या गावचं उदाहरण सांगतो. आमच्या गावात एक अमृत पाटील दिवाळी म्हणून येते. घागरीनं पाणी विहिरीतलं पाणी काढायचं. 150-200 घागरी लागायची. ते 150-200 घागरी तो स्वतःच काढायचा. सगळ्याला पुरवठा करायचा. न्यायला 20-25 पोरं असायचे. टाकत होते अंगात. तो एका कार्यक्रमाला गेला. त्या अमृत पाटलांचा भाऊ अच्युत म्हणून नाव होतं. महाराज असे उन्हाळ्याचे दिवस लग्न होते. 25 माणसं झोपलेले खालीमध्ये. पहिले काय गावाच्या कडेला खाली असायची ना खाली तुम्हाला 17 टाकून झोपायची उन्हाळ्याच्या दिवसात. 25 जण झोपलेले. तर त्या 25 जणांमध्ये हा बिचात होता. तेवढ्यामध्ये येऊन साप चावला याला. का घडलं असं सांगा बरं. असं त्याचं कारण तुकोबारांनी गाथ्यात सांगितलंय. ऋण वैर हत्या वैर हत्या लक्ष देऊन ऐका. ऋण वैर हत्या हेतू न सुटे निदिता. ऋण आपण एखाद्याचे पैसे घेतले. आता पैसे घेतले आपल्याला वाटलं बरं झालं त्याला मी बुडवलो. त्याला 1000 रुपयाला बुडवलो. त्याचे 1000 रुपये दिलेच नाही. असं 1000 रुपये न देता मरून गेलो. पण ते फेडायसाठी पुन्हा जन्माला येऊ लागतं. आणि त्याच्या घरी बैल तर व्हावं लागतंय. त्याच्या घरी नोकर तर व्हावं लागतंय. काहीतरी उभं विना करत पुत्र होऊन त्याच्या घरी फेडावं लागतं. लास्ट कुणाच्या घरी कुणाच्या ज्याचे बुडवले त्याचे ऋण. म्हणून कोणाचे पैसे देऊन टाका. हा कोणाचा रुपया 2 रुपया काय घेतला असं तो देऊन टाका. आणि मरण्याच्या आधी देणं जरी होईना गेलं पोरायला सांगून टाका बाबा ह्याचे घेतला 1000 रुपये देणं झालं नाही देऊन टाका. आणि पैसे कोणाचे बुडवायचं नाही. वैर. आता वैर काय. आता ह्या जन्मात जर तुम्ही मुंगीला मारले पुढच्या जन्मात मुंगी तुम्हाला मारणार. आता हे उदाहरण सांगितलं असतो. आता हे उदाहरण सांगायला वेळ नाही आपल्याकडे. असं कोणाचं घडलंय का काय उदाहरण घेतलं. आता अभंगावर बोलायचं. 10:30 वाजायला लागले. ऋण वैर हत्या. वैर कोणाशी केलं कोणाची हत्या. आता तुम्ही आता विनाकारण कोणाला मारलेला पुढच्या जन्मात तो आपला वैरी होणार. म्हणून हे काय असते. असं का घडतं असं का होतं. कारण एकच आहे. मागच्या जन्मात वैर असते. त्या हत्तीचं मगराचं वैर होतं. मगरानं तेवढाच संधीचा फायदा घेतला. बरं झालं ह्यानं सापडला. त्याचे पाय धरले महाराज घट्ट. मगरानं तोंडामध्ये म्हणजे ओढायला लागला आतमध्ये. महाराज किती वर्ष चाललं हे माहित आहे का ओढावून. तुकाराम महाराज सांगतात गजेंद्र तो हत्ती सहस्त्र वरुषी जळा माझी नकरी पिढीला से. सुरहदीसाठी कोणी नाही साही अंते वाट पाहे विठो तुझी. किती वर्ष चाललं 1000 वर्ष. तेव्हा आयुष्य बी तेवढं होतं मला. 1000 वर्ष हे चाललं. शेवटी
मोठं पोरग जवळ आलं बारक्या पोराच्या जवळ, सगळ्या भावाच्या जवळ. आता कसं असतंय, पेशंट किती दिवस व्हेंटिलेटरवर ठेवतील? व्हेंटिलेटर म्हणजे आयसीयू राहिला. शेवटी माणसं काय जाऊ द्या, ह्याला काय कमाई करणार आहे का आता? घरला आणून का बरं, ह्याला 1 महिना झाला आपण ठेवले, उगं बिल वाढायला लागले. बरं जगलं तरी बी ह्याला काय कमाई करणार आहे का आता? असं बी गेलेलं पान आहे गळून, तसं बी गळणारच आहे. त्याच्यापेक्षा उगं घेऊन जाऊ आपण कुठं कोळीगावला. असं म्हणतात का नाही घरची माणसं? आता दुसऱ्या गावचं नाव कशाला घ्यावं? त्याची खावी पोळी त्याची तू वाजव, दुसऱ्याची कशाला वाजव? आपण असं म्हणतो का नाही व्यवहारात? जाऊ द्या हो, गळालेलं पान आहे, चला उगं घेऊन जाऊ. आता किती दिवस भाजी का ठेवतो दवाखान्यात, चला घेऊन जाऊ घरला. उगं बिल वाढायला लागले असं म्हणतो का नाही आपण? म्हणतो. तसं हे पोरं म्हणजे बाबा किती दिवस हे असं वडावडी करायची, त्याला भरपूर वाचवायचा प्रयत्न करला, पण काही खरं नाही. म्हणजे शेवटी सोडून गेले महाराज. लक्षात घ्या, या जगामध्ये आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ना, तीच माणसं आपला घात करतात. तुका म्हणे तुला सोडविला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचूनिया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा. म्हणून संतांनी सांगितलं महाराज, नाही नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरी. कोणी नाही महाराज. गजेंद्राला ओळखलं, सगळे सोडून गेले ना आपल्याला. आता ज्यानं आपल्याला निर्माण केलंय, ज्यानं आपल्याला जन्माला घातलंय ना, त्याचा धावा केला पाहिजे. म्हणून तिथे एक कमळ होतं, ते कमळ काढलं आणि कमळ देवाच्या दिशेने फेकलं. देव जेवायला बसले होते, देव जेवायला, आणि आईसाहेब जेवायला वाढत होत्या. आईसाहेब जेवायला वाढत असताना देव निघाले गडबडीनं. आणि आईसाहेबांनी विचारलं, कुठं चाललाय? आता बोलायला कुठं वेळ? ह कहे लक्ष्मी. फक्त हत्ती म्हणायचं होतं, हत्तीकडे चाललो म्हणायचं होतं, पण ह कहे लक्ष्मी. लक्ष्मी आईसाहेबा पुढे ह म्हणले आणि ती कहे गजराज. एवढ्या वेगानं आले आणि एवढ्या वेगानं येऊन त्या हत्तीची सुटका केली. पण कधी सुटका केली? जेव्हा हत्तीला वाटत होतं की घरचे वाचवतील,
बायका आहेत, पोरं आहेत, नातू आहेत, पंतू आहेत, वाचवतील. आणि जोपर्यंत हत्ती देवाचा धावा केला नाही तोपर्यंत देव आले नाही. तसं आपल्याला वाटते आपले लय मोठमोठे माणसं आहेत, अनेक सोयरी भली भली. हा माणसं म्हणतात महाराज खासदार साहेब आहेत ना आमच्या म्हशीच्या माऊस भावाचे म्हशीचे असं काय काय सांगतात. काय बी नातं राहिला, नातं काहीच राहिला. काय म्हणतं माहितीये का, माझी बायको, माझ्या बायकोची मावशी, मावशीचा नवरा, नवऱ्याच्या भावाच्या, भावाच्या जावयाचा, जावयाच्या नवरी, जावयाच्या नवरी म्हणजे बायकोचा मावस भाऊ आहे. कोण? खासदार. आता ह्याचा कोण लागला सांगा, कीर्तन संपल्यावर सांगा. म्हणजे एवढ्याच दूरचं नातं जवळ करायला लागलाय. पण तो बी सोडवणार आहे का? नाही सोडत. मग गजेंद्र नावाच्या हत्तीनं जेव्हा देवाचा धावा केला तेव्हा देव धावत आले आणि त्याचा उद्धार केला. म्हणून कृपावंत किती दीन बहु आवडते. जेव्हा सगळ्याला सोडून देते, जेव्हा कोणीच नसते सोडवणार, जेव्हा देवावर विश्वास ठेवतो असा जो भक्त असतो त्याचा देव काय करतो महाराज? उद्धार करतो. कृपावंत किती दीन बहु आवडते. आणखी एक उदाहरण सांगूया आणि मग भजन घेऊया. ऐका काय असतं महाराज, गाठ्यामध्ये एक प्रमाण आहे. पूर्वार्ध काय, उत्तरार्ध थोडं मला आठवायला लागले. द्यूत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. पुढचं आहे पण सुरुवात काहीतरी अशी आहे की वा वा अशी माणसं, अरे हे देह व्यर्थ जावे ऐसे जरी तुझं भावे, द्यूत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. म्हणून गाथा वाचायचं राहते. कधी कधी तर उभं गाथा घरी ठेवावं, कधी कधी तर वाचावं. अरे हे देह व्यर्थ जावे, ज्याला वाटत असेल ना हे देह व्यर्थ जावं आणि पत्नाला जावं असं ज्याला वाटत असेल त्याने काय खेळावं म्हणजे द्यूत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. द्यूत कर्म म्हणजे जुगा मटका चालतो का नाही कर्नाटक मध्ये, चालतो ना. मुंबई, कल्याण, डोंबिवली ते आमच्याकडे आहे. तुमच्याकडे काय नाव आहे त्याला? येडे होऊन गेले त्याच्यात माणसं आमच्या भागात. येडे काहीच नाही महाराज. ते आमच्या लहानपणी पेपर यायचा पुण्यनगरी, त्याच्यावरती सगळं असायचं. मुंबई चौफेर पुण्यनगरी. ते माणसं पेपर आले की दुसरं बातमीच नाही, तेच येडे होऊन गेले त्याच्यामध्ये. जमिनीच्या जमिनी गेले हो. पाटलं होती, पाटलं चांगले वाड्यावरले, आता काहीच नाही. कशामुळे गेले? येडे आहेत का संत आमचे? संत पागल आहेत का? संतांनी सांगितलेलं आपण ऐकलं नाही म्हणून आपलं कल्याण झालं नाही. या लक्षात घ्या, या जगात कुणाचंही ऐकू नका पण संतांचं ऐका. जोपर्यंत तुम्ही संतांचं ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही वाम मार्गाला जाणार. ज्या दिवशी तुम्ही संतांचं ऐकायला सुरुवात केली आणि संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्याच्यानुसार जर वाटचाल केली, जगातलं कोणी तुमचं वाईट करू द्या, वाईट होणार नाही. पण तुम्ही संतांचे शब्द सोडून, संतांच्या विचाराला सोडून जर जीवन जगायला सुरुवात केली मग तुम्हाला कोणी तारणार नाही. अरे हे देह व्यर्थ जावे ऐसे जरी तुझं व्हावे, ज्योत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. सारी पाठ पत्ते जुगार नाही. काय झालं महाराज, अलीकडे माणसाला असं वाटतं की लवकर पैसे मिळावे, कष्ट नको, त्रास शरीराला नको, पैसे लवकर मिळावे. पण ते मोबाईल मध्ये आता जाहिरात आहेत, मी 11 लाख कमवले, मी 11 कोटी कमवले, मी किती कमवले, गेम आहे चांगला आहे, खेळा तुम्ही खेळा, जंगली रमी पे आओ ना महाराज. जाहिरात होती का नाही? आता लेकरं खेळाले, येडे होऊन गेले लेकरं त्याच्यामध्ये. रात्री 1-1 वाजलं, 12-12 वाजले तरी ते चालूच आहे. एका लाईव्ह आहे सांगून, एका चांगल्या माणसाच्या पोरानं 17 लाख रुपये घातले. का येडं होऊन गेलं त्याच्यावर पैसे ते काय असतं महाराज, हे व्यसन आहे एक प्रकारचे व्यसन. काय झालं, आपल्याला मूळ मुद्द्यावर यायचं. धर्मराजा पांडव आणि कौरवाकडून शकुनी मामा आले आणि सांगितलं काही नाही, आता आपण बसण्यापेक्षा काय खेळूया, सारीपाठ जुगार खेळूया. महाराज धर्मराजानं सांगितलं बाबा हे अधर्माच्या विरोधात आहे, हे मी खेळणार नाही.
तर त्या शकुनीनं असा डाव घातला, काय डाव घातला, तो म्हणला राजा खेळलाच पाहिजे, तू राजा आहेस, हे आपलं क्षत्रियाचं कर्म आहे, खेळलंच पाहिजे, असं महाराज वेड्यात काढलं बरं का. बरोबर डाव. काय तुम्ही पुण्याला कधी जर रेल्वे स्टेशनला उतरले तर बघा तुम्ही तिथं पीएमटी स्टॉप आहे, आळंदी जाणारे दिघे जाणारे गाड्या, तिथं पहाटे पहाटे एक खेळ चालतो बघा, बघितलं का कधी? 3 असतात कलर. हा धनराज भाऊ, 2 काळे 1 लाल असते. एवढे पैसे काढून घेतात महाराज लोकांचे, अरे बापरे. आणि त्याचे सगळे भोवतात त्यांचीच माणसं राहतात, तगडेचे तगडे असे पैलवान जिम करणारे सगळे. बरोबर ते ओळखू, सुरुवातीला पैसे येऊ देतात सुरुवातीला, आणि पैसे आले मग तुम्ही खिशात घालून चालायला लागा, लगेच चाकू. पैसे पुरा इथं खेळ, तू तर जिंक नाही तर आम्ही तर जिंकू. काय सगळं काढून येतात, त्याच्याजवळ काहीच ठेवलं. हे लक्षात घ्या, हे सगळं असतं चालू. तुम्हाला ते मोबाईल मध्ये दाखवलं ना ते खेळ वगैरे, ते तसलाच आहे खेळ. काढून आपल्याला काहीच ठेवायचं नाही आपल्या, कारण लेकराला कळत नाही ना ती गोष्टी. म्हणून मी या मताचा, होईल तेवढं लेकराला मोबाईल पासून दूर ठेवा, होईल तेवढं मुलीला मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा. का? दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे. आज मी 12वीला जाईपर्यंत आम्हाला ज्या गोष्टीचं ज्ञान नव्हतं, आज माझं 36 वर्ष वय चालू आहे. 18व्या वर्षापर्यंत, म्हणजे 18 दुनी 36, 18 वर्ष होईपर्यंत, 20 वर्ष होईपर्यंत आम्हाला ज्या गोष्टीचं ज्ञान नव्हतं, आता 4थी 5वीच्या लेकराला त्या गोष्टीचं ज्ञान होतं. नको त्या गोष्टीचं. का? कारण मोबाईल मध्ये ते नाचणाऱ्या बाया अशा आल्या की त्याला ते कपडे काढून नाचायचं, काहीतरी शरीर दाखवायचं. कशासाठी? त्याला ते सबस्क्रायबर वाढतात, लाईक मिळतात, आणि त्याच्यामुळे त्याला ते पैसे मिळतात. बरोबर आहे ना? त्याला पैसे मिळतात, पण आपले लेकर ते बघतात, नको त्या गोष्टीचं ज्ञान आपल्या लेकराला व्हायला लागलं. मला खरं सांगता, हिंदू धर्माला त्रास आता पाकिस्तान पासून नाही का, मोदी साहेब वरी आहेत ना, काय घाबरायची गरज आहे? पाकिस्तान पासून त्रास नाही, हिंदू धर्माला कोणापासून त्रास नाही. फक्त त्रास कोणापासून आहे? जे धर्माचं पालन करत नाही त्यांच्यापासून आहे. आज आपली लोक आपल्या संस्कृतीचं जतन करत नाहीत, दुसऱ्या संस्कृतीचं, दुसऱ्या विदेशी लोकांचं अनुकरण करून आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करायला लागलेत. मायबाप हो, ज्ञानेश्वरीत ओवी आहे, ज्ञानेश्वरीत, कुळवधू लपवी अवयवाते, अशी ओवी आहे. कुलवान घराण्यातली स्त्री आपलं शरीर कोणाला दाखवत नाही. आजही राजस्थानी मारवाडी स्त्रियांच्या बाया बघा, आणि आपल्या हिंदू धर्माची लोक बघा काय वागायला लागले. अहो, लग्नामध्ये नवरी साधी पदर घेत नाही, घेते का पद्धत? नाही. हे म्हातारे असते काही म्हणे, हे बाबा तुम्हाला काय करायचं सगळे, हे म्हातारे म्हणतात तिकडे खपून घालायला, आपल्याला काय करायचं आहे? मिष्टान तर यजन आहात. आपल्याला जेवायला भेटलं गुलाबजामुन, तिकडे नवरीचं काही हो, नवरी देव खड्यात जाऊ, आपल्याला काय करायचंय? जेवायला काय केलं तेवढं बघायचं, शेवटची लग्न मंगलाष्टका झाली, आपला पण पत्रावर बसायचं, जेवून जायचं. का म्हणतो मी तुमची टिंगल करायला आलो नाही. आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असाल, आणि आपण जर छत्रपती शिवाजी राजांची पूजा करत असाल, आणि तुकोबाराय ज्ञानोबारायांना मानत असाल, तर हात जोडून विनंती करतो, आपल्या धर्माची आणि आपल्या तत्वाची पायमल्ली होऊ देऊ नका. धर्माला जागा, धर्म काय सांगतो त्याच्यानुसार वागा. ऐका, नाईलाज झाला धर्मराजाचा, खेळले, द्यूत खेळले महाराज, पण द्यूतामध्ये सुरुवातीला जिंकले, तर नंतर नंतर सगळे फाशे उलटे पडले, सगळं हरत गेले, सगळं हरत गेले, सगळं हरत गेले, सगळं संपलं. धर्मराजानं हात जोडलं शकुनी मामांना, आता सगळं संपलं. दुर्योधनाला हात जोडलं, आम्ही चाललो, बसा बसा बसा. आणखी एक तुमच्याकडे अनमोल रत्न आहे. अनमोल रत्न काय? आमच्याकडे काही नाही, आमच्याकडे. आम्ही आता भिकारी झालो, भिकारी. सगळं संपलं आहे ना. द्रौपदी आहे तुमच्याकडे, द्रौपदी. असं म्हणल्या बरोबर भीमाला असा गदा उचलला महाराज. दुर्योधना, पुढचा शब्द काढलास तर तुझ्या नरडीचा घोट घेईल, शांत बस. धर्मराजानं दाबलं कुणाला? भीमाला. माघार घ्या, माघार घ्या, शांत शांत. महाराज, एकदा पत्त्यामध्ये, व्यसनामध्ये, दारूमध्ये माणूस अडकला, त्याला बायको कळला, त्याला लेकरू कळला, त्याला काहीच कळलं, त्याला कशाचीच काळजी राहिला. सण नाही, वार नाही, काहीच नाही. माणसं कुठे पडून राहतात, काय करतात. धर्मराजा ज्याचं नाव धर्म पडलं, तो धर्मराजा. आता नियम असा होता म्हणे, ज्या दिवशी द्रौपदीला डावावर लावली, नेमानं
द्रौपदीला दिवस वाटून दिले होते महाभारतामध्ये. ते दिवस त्याचे नव्हते, धर्मराजाचे, त्याचा अधिकारच नव्हता तिच्यावर काही. पण लावली ना डावावर, अहो डावावर लावली, फाशी पडली उलटे, हारला धर्मराजा, हारला. सगळे पाणीवर खाली बघायला लागले, नाईलाज झाला. दुर्योधन असा एखादा पैलवान एखाद्या फडामध्ये जेव्हा कुस्ती जिंकतो, असा शटू ठोकतो, तसा दुर्योधन शटू ठोकायला लागला आणि बोलायला लागला, जा दुशासना जा आणि द्रौपदीला बसव माझ्या मांडीवर. अरे बापरे, सगळी जनता दरबारातले सगळे ठक्क झाले. आता काय होईल पुढं, पुढं काय घडेल त्याच्यात वाट बघायला लागले. दुशासन गेला, एका कोपऱ्याला द्रौपदी बसली होती. चला वहिनी उठा, आता तुम्ही आमच्या दासी झाला, चला उठा. बाईनं सांगितलं, आपल्या दरबाराची पद्धत आहे, आजपर्यंत कधीच स्त्री दरबारात आली नाही. मला नेऊ नका, मी येऊ शकत नाही, मी अवस्थेत वेगळे आहे. समजावून सांगितली. जशी हरीण एखाद्या वाघाच्या तावडीत सापडल्यावर हरीण जशी केविलवाल्या नजरेनं प्रयत्न करते, तसं प्रयत्न करत होती, हात जोडत होती, विनंती करत होती. पण पायली भरलेली असते ना, पायली आमच्याकडे मराठीत शब्द आहे, तर तुम्हाला सांगतो, ज्याचं जवळ आलं ना मरायचं, त्याला काही कळणार तुमचं. हा दुःशासन गेला आणि द्रौपदीच्या वेणीला हात घातला, हिसका दिला आणि केस धरून उडत आणला. द्रौपदी केविलवाल्या नजरेनं सगळीकडे बघत होती, सगळीकडे बघितलं. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य सगळ्यांच्या पाया पडायला लागली, मला वाचवा. ज्या नवऱ्यांच्या अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ होतं, त्या नवऱ्याकडे बघितली, पाच, कोणीच सहाय्य होईनाच. या सभेमध्ये जर मला कोणी सोडवणारा नसेल, तर ज्याने मला निर्माण केलं, जो जगाचा जगन्नायक आहे. आता द्रौपदी आतापर्यंत सगळीकडे बघत होती, पण आता कुणाकडे बघितली नाही. एक हात साडीला होता आणि एक हात जोडत होती, पण तिने आता दोन्ही हात सोडली आणि वर बघितलं आणि देवाला धावा केली. कोठे गुंतला भगवान परमात्मा आले. सारी बिच नारी है, या नारी बिच सारी है. कौरवी पांचाळी सदे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्री कैसी झाली माऊली. अशी अवस्था झाली महाराज. देवानं तिला सोडवलं, पण कधी सोडवलं, जेव्हा तिनं देवावर भार घातला तेव्हा तिला सोडवलं. म्हणून कृपावंत किती दीन बहु आवडती, त्याचा भार वाही माता करी योगक्षेम चिंता विठ्ठल.
टाळी वाजवा सर्वांनी.
कुंडली कवर भारी विठ्ठल श्री ज्ञानदेव कृपावंत किती दिन बहु आवडती त्याचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता जो त्या भक्ताला जोही भक्त भगवंताला अनन्य भावानं शरण जातो त्याचा योग क्षेम हा सगळा भार वाहतो. आणि महाराज त्याचा भार वाहे माता करी योग क्षेम चिंता. योग म्हणजे काय महाराज? जे अप्राप्त आहे त्याला प्राप्त करून देणं त्याला योग म्हणतात. आणि जे प्राप्त झालंय त्याला सांभाळणं त्याला म्हणतात क्षेम. असा योगक्षेम भगवान परमात्मा वाहतो. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी असते. वारकऱ्याच्या जीवनामध्ये काही नियम असतो आणि पडता जड भारी नियमाने डळे भारी. नियमाला टळत नाही. मग काय म्हणणार? चोकोबाराच्या वारीचा नियम होता. काय होता? त्याचा भार वाहे माता करी योगक्षेम चिंता. चोकोबाराच्या वारीचा नियम होता. चोकोबारा वारीला निघाले पण पत्नीला 9 महिने पूर्ण झाले होते.
आता पत्नी म्हणायला लागली महाराज तुम्ही तर चालले पण आता माझं कसं माझं कसं महाराजांनी सांगितलं की गावात वारीला चाललो ना जाता रस्त्यामध्ये गाव लागते बहिणीचं बहिणीला निरोप देतो आणि बहिणीला पाठवून देतो मी जातो वारीला. महाराज भजनामध्ये ते विसरूनच गेले बहिणीला सांगायचं विसरूनच नाही. महाराज पंढरपूरच्या वारीमध्ये भजनामध्ये निघाली सगळी होत. पण याची चिंता कुणाला लागली पांडुरंगाला. तुझी चिंता त्याशी आवडीने भावे हरिनाम घेशी. आणि देवाला चिंता लागली अरे बाबा चोखोबा विसरून गेला म्हणे. अरे माझा चोखोबा विसरून गेला रे. पण चोखोबाची बहीण झाला शारंग. पुढचं काम त्याने केलं. मला काय म्हणायचं आहे त्याचा भार आहे माथा करे योगक्षेम चिंता. सगळी काळजी भगवान परमात्मा करतो. एखादा भक्त असा असतो महाराज तो रस्ता जरी चुकून चालला फुलून येते वाट तरी धरोनी दावी नीट. एखादा रस्ता बघा सुरदास स्वामी होते सुरदास स्वामी हे सुरदास दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. हे रस्त्यानं जाताना एकदा खड्ड्यात पडायची अशी अवस्था झाली. आता पडणार खड्ड्यात पण भगवान परमात्मा आले आणि त्याला वाचलं. का तर माझा भक्त खड्ड्यात पडला असता भुडोनी दिवाण करी धरोनी दावी नीट. असा भगवान परमात्मा कृपावंत आहे. महाराज असा भगवान परमात्मा सगळ्या भक्ताची काळजी घेतो सगळ्या भक्तांची. एकच उदाहरण सांगतो. 11 वाजायला लागलेत. महाभारतातलं उदाहरण आहे. काय झालं युद्ध चाललं महाराज. युद्धामध्ये पांडवाकडं कोणी मरच ना कौरवाची मरायला लागली. दुर्योधन चिडला. दुर्योधन म्हणला आम्ही ज्यांना सेनापती केलंय कोण होती सेनापती भीष्माचार्य. म्हणजे आमचं खाऊन काहीतरी बिघाड आली खातात आमचं आणि गातात तेच. म्हणजे काय करावं म्हणजे असले रथी महारथी आपल्या बाजूला असून आमचीच माणसं मारायला लागली आणि त्याचं कोणीच काय होईना ते. असं रागारागानं बोलला दुर्योधन. ते बोललेले शब्द टोचले. काय असतंय मरण भले परी काय अवघडा. काय असतं महाराज शहाण्या माणसाला शब्दाचा मार असतो. आणि गीतेमध्ये एक श्लोक आहे. तो श्लोक असा आहे की बाबा चांगल्या माणसाला आपली निंदा झालेलं आणि लोकांनी आपणाला दूषण ठेवलेलं हे त्याला मरणापेक्षा पुढे असतं. मरणात अतिरिच्यते असा एक श्लोक आहे गीतेमध्ये की बाबा लोक म्हणते वाईट वाटतं भीष्माचार्याला शपथ घेतली उद्या सकाळचा सूर्योदय झाला आणि सूर्यास्त होईपर्यंत एकही पांडव ठेवणार नाही. आता हो एकही पांडव ठेवणार नाही म्हणल्यावर महाराज ह्यानं हे शब्द भीष्माचार्याने तोंडातून काढले. पण हे काळजी लागली नाही ह्या बाबाला. आणि हे सगळे पांडव आपल्या आपल्या त्या पाणीमध्ये जसं वारकरी पाणी झोपतात त्या वारीमध्ये मस्त भुरक्या फक्त झोपले होते. अर्जुन भीम नकुल सहदेव. हे बाबाच शेतीच होता जागा होता. त्याने विचार केला बाबा हे तर सर झोपे गेले आता कसं काय गेला. अर्जुनाला उठवलं. हे अर्जुना उठ उठ. अरे त्या भीष्माचार्यानं अशी प्रतिज्ञा केली सकाळ उजळलं संध्याकाळ होईपर्यंत एकही पांडव जीवत ठेवणार नाही. देव म्हणजे अर्जुनाला सांगितलं त्याला काय करायचं ते करू दे बाबा आम्ही तुझ्यावर भार घातला तू का म्हणे घालू भाऊ हा संसार आम्ही तुझ्यावर भार घातला मारायचं मार तारायचं तार आम्हाला काही देणे गेलं नाही. झोपी गेला झाला अर्जुन. पण देवाने विचार केला बाबा हे कसं होईल असं काय विचार करावा आता. देवाने विचार केलं काही नाही आपण द्रौपदीकडे जावं. द्रौपदीकडे गेले. द्रौपदीला उठवलं. उठा ताई उठा. काय झालं काही नाही त्या म्हाताऱ्यानं अशी प्रतिज्ञा केली उद्या काही तुमचं खरं नाही. काय पांडव मेले म्हणून समज काय असं प्रतिज्ञा केली. मग मी काय करू. तू काहीच करू नको तू फक्त माझ्यासोबत चल म्हणतोय ना चल. मला घेतलं सोबत काहीच करायचं नाही म्हणजे तिथं त्या बाबाच्या पुढे जायचं. ते आपलं काहीतरी ब्रह्ममुहूर्त आहे काहीतरी साधना करत बसलेलं असणार. तिथं जायचं नुसतं काकडं वाजवायचं म्हणून काकडं घालायचं राहतात हातामध्ये. आता काकडंच राहिली नाही. आज बघा तुम्ही मुली काकडं घालायचं आजकालचे नाही का. लाजा वाटायला लागल्या मुलींना कॉलेजला जाणार आहे. तुम्हाला सांगतो राष्ट्रपती प्रतिभा देवी सिंह पाटील राष्ट्रपती झाल्या. काय झाल्या सगळ्यात मोठं पद आहे. तुम्हाला कोण खातं शाळेत इंग्लिश स्कूलला शिकवणारी बाई आहे तुम्ही आणि काकडं काढून टाकलं. इंग्लिश स्कूलला कुठं नोकरी लागली 5-6 हजारची स्वतःला फार मोठं समजायला लागले आजकाल मुली.
लक्षात घ्या, आपल्या संस्कृतीला पायाखाली तोडू नका. हात जोडून विनंती करतो, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात. संस्कृती सोडू नका, काही अडचण होत नाही. संस्कृतीला जपा. प्रतिभा देवीसिंह पाटील राष्ट्रपती झाल्या, पण कपाळावरचं कुंकू, डोक्यावरचा पदर आणि हातातली बांगड्या काढल्या नाही. का? कारण ते कोण आहेत माहिती आहे का? ते राष्ट्रपती होत्या, पण त्यांनी सांगितलं मी राष्ट्रपती नंतर आहे, अगोदर मी माझ्या भारतातली कन्या आहे. अहो, सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालल्या, पण आपली संस्कृती सोडल्या नाही त्यांनी. पण आपली संस्कृती सोडली. महाराज एवढंच काम कर म्हणले. महाराज देवाने सांगितलं चपला मात्र तिथं निघू जायचं नाही. मग चपला काय करू दे म्हणजे चपला माझ्याकडे डोक्यावर घेतल्या. कुणाच्या? भक्ताच्या चपला मोचे वाहना कुठे घेतल्या? किती देव भोळा बघा. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. देवानं चपला डोक्यावर घेतल्या आणि द्रौपदीला बरोबर जिथं भीष्माचार्य झोपले होते त्या पाण्यामध्ये सोडलं. ही बाई गेली. ती गेल्याबरोबर नमस्कार केला, वाकून दंडवत घातलं आणि महाराज काकणाचा आवाज केला. काकणाचा आवाज झाल्याबरोबर या बाबांना आशीर्वाद दिला, सौभाग्यवती. सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद दिल्यावर हे ज्याला कळालं त्यालाच कळालं, ज्याला कथा ऐकली कीर्तन ऐकलं त्याला. सौभाग्यवती आशीर्वाद दिल्याबरोबर द्रौपदीने विचारलं, महाराज हा आशीर्वाद या जन्मातला आहे का पुढच्या जन्मातला? त्यांनी सांगितलं या जन्मातला आहे. तुम्ही कोण आहात? डोळे उडून बघितले. अरे द्रौपदी रात्री शपथ घेतला, विचार नवऱ्याला मारून टाकणार आता. हो काहीच बोलले नाही भीष्माचार्य. एवढंच म्हणले, तुला इतर कोण आणलंय त्याचं नाव सांग. तुला आणलंय कोण? सांगितलं बाहेर आहे मला आणणारा बाबा. बोलव म्हणजे त्याला बोलव म्हणल्याबरोबर महाराज देवाचा दावा केला. देव असे चपल्या डोक्यावर घेऊन येताना बघितले. भीष्माचार्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. भीष्मपनो केला खरा, भीष्मपनो केला भगवान परमात्म्याला बघितल्याबरोबर भीष्माचार्यांच्या डोळ्यात पाणी आलं. देवा अरे काय रे तू चपला डोक्यावर घेऊन आला, एवढा दिन झाला एवढा याच्यासाठी का? पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी. अखंड देवाचं नाव घेत होते म्हणून भीष्माचार्यांना बघितल्याबरोबर देवानं साष्टांग दंडवत भीष्माचार्यांना घालायला लागले. आणि भीष्माचार्याने सांगितलं देवा असं उलट करू नको म्हणून भीष्माचार्यानं दंडवत घातलं. आणि देवाला सांगितलं देवा मी तर पण केलाय, बघू नका म्हणे तुझी ताकद तू लाव आणि मी तर माझं काम करणार आहे. पण देवानं काय केलं? भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. हे कशासाठी केलं महाराज? याचा भारवाही माता तरी योगक्षेम चिंता. मला सांगा भीष्माचार्यानं पण केला, पण चिंता पांडवांना नव्हती. चिंता कोणाला लागली? देवाला लागली. का बाबा? कृपावंत किती देन बहु आवडती, त्याचा भार वाहे माता
करे योगक्षेम चिंता बोलवली दी वाट करे धरुनी दावी नेट. पण हे सगळं कधी हो, जर एक रूप होऊन जर त्या देवाची भक्ती केली तर देव त्या भक्ताची सगळी इच्छा पूर्ण करतो. आम्ही हरे ज्ञानेश्वर माऊली
अभंगाचा भाव संपला. या अभंगामध्ये तुकोबारायांनी भक्ताच्या विषयी भगवंताच्या अंतःकरणामध्ये भक्तवत्सलता कशा प्रकारे आहे हा सांगण्याचा प्रयत्न तुकोबारायांनी केलेला आहे. मायबाप हो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण एकनिष्ठ राहून भगवंताची सेवा करा एवढीच मागणी मागतो. आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण ज्ञानेश्वरी गाथा, तुकोबारायांची गाथा या 2 ग्रंथांचा आश्रय करा. आपल्या मुलावर चांगले संस्कार करा, मुलीवर चांगले संस्कार करा. जीवनामध्ये निर्व्यसनी वागा. कुठल्याही प्रकारची व्यसन करू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका एवढीच मागणी मागतो. सुंदर असा हा चाललेला सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह मौजे कोडग्याळवाडी या नगरीमध्ये चालत असलेला हा सप्ताह पहिल्यांदाच या गावाचं दर्शन झालं. ज्यांच्या माध्यमातून झालं श्री हरिभक्तीपरायण आपले असणारे धर्मगीर महाराज चिकामठ महाराजांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा हा योग आला. उपस्थित तुम्ही सर्व गुरुजन, वैष्णव, भाविक, सज्जन, वारकरी, मायबाप, श्रोते, तुम्हा सर्वांच्या चरणात मस्तक होतो. बोलण्याच्या ओघात बोलत असताना एखादा चुकीचा शब्द बाहेर पडला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे. मी कोणाचाही अंतःकरण दुखवण्याचा प्रयत्न अजिबात केला नाही. मला कोणाचा दोष घ्यायचा नाही, मला कुणाला नाव ठेवायचं नाही. जेही माझ्या गुरुवर्यांनी शिकवलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. एखादा शब्द चुकू शकतो, चुकला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे. मला लहान अंतःकरणानं, मोठ्या अंतःकरणानं मी तुमचा बाळक लहान आहे, त्यामुळे मला माफ करा. पुनश्च सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. जीवनामध्ये कोणालाही विसरा, स्वतःच्या आई वडिलांना आणि माझ्या ज्ञानोबारायांना आणि माझ्या तुकोबारायला मात्र विसरू नका. तुकाराम तुकाराम बोला पुंडली गौरवाल विठ्ठल.